सकाळी बोलल्याला मनावर घेतलंय वाटतंय तिनं. सकाळी बोललं होतं ना चुलीवरच कर की. काय मांडगड काय माहित. आलो कामावर ना मस्त फ्रेश झालो. हात तोंडच धुतला, आंघोळ काही केलंच नाही मी. कारण काही एवढं आम्हाला काम आज नव्हताच, कमीच थोडंसंच होता. पोराला म्हटलं मी स्टँड आण, त्यानं जुना स्टँड आणून दिलाय, तो तुटलेला आहे. नवीन स्टँड एवढा चांगला असं आहे ना घरात. पण नक्की कामावर ना आलोय तर ही अशी नाही बोलली काय होतं का, म्हणजे नेटाच होतं काय, म्हणजे काय किती काम केलं, किती कॅरेट भरले कोथिंबिरीची. काढायची माहित नाही, कॅरेट भरायचं माहित नाही. तुला माहित नाही म्हणत नाही मी, सगळं माहित आहे. त्यात विचारायचं काय? हा पण किती काढलं काय ते विचारायचं सोडून अजून म्हणायला पैसे किती हाजरी पडली काय विचारायला ते नाही. काय म्हणलं असतं बरंच तुला आलाय पैसे विचारायचं. पैशाचं विचारायचं बोललो का मी, कामाबद्दल बोललो. त्यात काय काम? मग पैशाचं ते बरं मला तसं वाटलं असतं. बरं मान्य. मग तू अशी कस काय बोलली, जाताना आज पैसे देऊन नाही गेले म्हणे. दुसरं काय, आता माणूस कामावर आलाय तो विचारायचा का असं म्हणायचं की पैसे का देऊन नाही गेले. आता माझ्याकडे तर काही झाड आहे होय कुठनं. मी हा काढला होता ना हातातून, अजून कसा हातात आला माझ्या. खरंच हा रबर काढलेला मी. अगं इमानदारीनं काढला होता मी, हातात नव्हता तो माझ्या. सकाळी कधी घातलंय मी, इमानदारीनं काढून टाकलेला मी हातातून हा. अगं खरंच चमत्कार झाला की काय. आता काय मी खोटं बोलतोय काय तुला, मी खरंच काढलेला हा, हातात नव्हता माझ्या. मी हा घातलं त्याच दिवशी माझ्या आवडत्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं माझ्याकडून. त्यामुळं मी म्हटलं हा आणलं की आहे की काय, म्हणून काढलंय मी. परत कसा हातात आला मला ते समजा ना. रोन तुला तुझ्या हातात घालणार घालशील घाल. काय बाया गड्याचं. मग पैसे देऊन गेलो नाही हे बोलली, पर ते खायला लेकरांना पोच झालं तुझ्यापर्यंत त्याचं म्हणली काय की बाबा कामाला जाऊन पण बघा ही काय खायली. दाखव आत्याला काय खाते. जामून राहू दे खाली, सोड तिथं. जामून खाते, जामून दिवसभर जामून मागायली. मम्मी चल दुकानला जामून देऊ त्याला जामून. अगं त्रिशा गोड कमी खावं ग बाया, गोड कमी खावं. गेली शाळेत कोण कोण गेलत कोण नाही गेलत ते सांगा मॅडम. सांग मॅडम. माघारी का आणती, बसू देत जा ना. मग आता अंगणवाडीत बसली ना तिच्या मर्जीनं तर शाळेत पण जाते बरोबर. टायमिंग त्याच टायमिंग मध्ये जायचं. तिला भात पण नाही खाऊ दिला म्हणते ती. सांगते की मला भात पण नाही खाऊ दिलं म्हणून. तिखट लागतंय तिथलं भात खाते काय. अगं खावा मग हळूहळू थोडं थोडं तिखट खायला लागली ना तर बरंच आहे ना. म्हणजे तिखट आपल्याला कसं आहे की जागाच नाही अशी मोजकी थोडीशीच आहे आणि त्यामुळं का नाही प्रॉब्लेमच होतोय आपल्याला. ती फुगू देत का की अशी दाबती वरून मग ते पळतंय. हवा त्यातनं सुटणारच की गरमागरम. मग खरंच बेल्ट काढला होता हातात, कसा परत आला मला तेच लक्षात नाही. पण एवढा उशीर लावायचा असतंय, कधीच करून ठेवायचं असतंय स्वयंपाक. म्हणजे उशीर झाला नाही म्हणत नाही, मग झालाय असं म्हणत नाही मी, पण लवकर का करायचं म्हणतोय की वारं वादळ सुटतंय त्याच्या आधी आधी झालेलं बरं. काय काम करून थांबले आणि कामाला येते म्हणत होती मग कशी केली असते. पण तू कामाला येते ए गप ना, तू कामाला येते म्हणत होती ना मग कशी करणार होती. असं करायचं मस्त चुलीवर एकदम झक्कास पैकी. जोरात बोलती तर ऐकूच नाही गेलं. कोण फोडलंय मग. आल्या आल्या पहिला लाकड फोडा म्हणून माग लागली, लाकड फोडून दिलंय तिला. फोडली म्हणजे काय लय उपकार केले नाही माझ्यावरती. घरी बसून नाही तेवढं पण काम नको तुला. तेवढं तरी करायलाच पाहिजे ना तू. बघा आमचं पण काय एवढं काम नव्हतं, जायलाच आम्हाला किती 12 तर वाजून पण गेल्या असत्या.
म्हणजे सुरुवात केलीच नाही लवकर गाडी चालली कॅरेटची. मग आली आणि त्याच्यानंतर कुठं 100-125 कॅरेट काढलं, मालच नव्हता. मग तो गुत्तेदार म्हणायला लागला जावा आजच्या दिवशी, उद्यापासून जास्त माल देतो तुम्हाला. म्हणलं असू द्या आता. नुसतं गेल्यावर तसंच आल्यावर सारखं झालंय, काय हाजरी पडली नाही ना काय नाही. आणि भूक पण काय, मला भूक लई लागलेली दुपारी, तेव्हा हाय तसाच डबा आणलाय परत. तू किती भाकऱ्या बांधल्या होत्या? किती? तो डबा सोडून बघ, हाय तशा भाकऱ्या येतात. वजन कमी करण्यासाठी मी खायच ना, नाश्ता म्हणून मी फक्त अर्धी भाकर खाल्लंय बघ. आणि ते हाय तसंच आहे. बाकीच्या 3 भाकरीत 2.5 भाकर ती परत आहे, अर्धीच खाल्लंय फक्त. काय झालं? काय राहिलं? सकाळच्या भाकऱ्या. मग सकाळच्या हाय त्या म्हणल्यावर त्याला पण अशी गरम करून टाकायची ना, उगच वाटोळं कशाला, एवढं पीठ कशाला मग हे केलं. तो राहतोय काय फ्रीजमध्ये? एवढं नाही अन्नाचं वाटोळं करायचं. म्हणजे हिचं कसं आहे माहितीये का, मागचं पुढचं विचार नाही करत. बरं शिल्लक असाव्या पण टोपल्यात. तुला सांगतो, समज अचानक कोण पाहुणाचा आला, आता आलं बाबा पण जेवले नाही. कोणतं बाबा? तुमच्या बाबा सासरा. ते जेवले नाही ना अजून. कोण आलं काय म्हणले? मी पण जेवले नाही. माझं पण तशाच परत आहे का? का बरं बाबांनी जेवण का बरं नाही केलं? कधी आत्ता होय? आत्ताचं नाही म्हणत मी, सकाळी. हा कमीच करत नाही. मला मान्य आहे कमी ना, म्हणजे शिल्लक असाव्या 4-5 भाकऱ्या पाठीमध्ये शिल्लक असलेल्याच बऱ्या. कधी पण उरून पुरून असावा अन्न घरात. काल नव्हतं तर काल अख्खा गाव डोक्यावर उचललेलं. कोणी? मी? मी मग त्यांना खायला नसल्यावर बोलणारच की. शिल्लक असलेलं पण ठीक आहे, पण ती काय करते बदा तिला भाकऱ्या उरकत्यात फास्ट करायला. अशी बसली ना बदा आता म्हणते 8-10 भाकऱ्या शिल्लक आहे. मग थोड्या बाबांपुरत्याच गरमागरम बनवायची, आपण खाऊ शकतोय त्यांना. आता जाऊ दे, ते काम कर, एक काम कर, सकाळच्या आहे त्यांना आता कडक कर, आत्ताच्या आहे त्यांना सकाळी कडक कर. नाश्ता होतोय मग सकाळी टायमाचं याच्यावरती. सकाळी भाकरी चपात्या, तो पीठ आणायचा ना दळून, गहू थोडासा, आणि भात करत जा. ही खाती पण सकाळी तिच्या मर्जीनं घेऊन खात होती ना, मला आवडलं ते बघून. 4 वाजल्यापासून मम्मी मला भूक लागली. कधी आता की सकाळी मम्मी मला भूक लागली. लेकरांना असं मागून खाल्लं ना भारी वाटतंय ना. खातच नाही ती. रोहन पण तसंच करतंय न ही पण तशीच. आर्यन कसा त्याला मारा पण तुम्ही, तो येऊन खातो बरोबर. हे दोन्हीच्या दोन्ही तसंच नकोच करतात. ही मला सकाळी मी बघत होतो की सारखं म्हणायची मम्मी मला भूक लागली, झालंय का बनवून. पुन्हा आली की म्हणली भात बनवलाय काय. मग तिनं म्हणली होय. ती तर म्हणायला लागली मला दे खायचंय म्हणून. मग त्यात ताटात आणलं तिनं, आणि तिचं ती थंड पण केलं, म्हणजे गरम भात होता ना, तिचं ती खात बसली. नाही पहिल्यांदा ताटात पाणी घेतलं, मग ती भात घेतलेलं होतं, ती ताट पाणी घेतलं, ती गार झालं म्हणा. तिथं पण अशी फुक मारत होती, अशी करून खात होती. तिथं बसून खात होती. आता काय पीठ खाते? कच्चं पीठ खाते की काय तू आता? हा मग जा की. चला भेटू मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ. बोलत मोठेच व्हिडिओ होऊन जातात बरं काय. अगं थांब की मग, पलीकडे सरक, इकडे येऊ नको. आर्यन पकड राहिला, ते काढ पलीकडे, उचल कॅमेराचा, व्हिडिओ चालू आहे. वड. हा कसं आहे, लेकर आहे ती बारकी, तिला जायचंय बाथरूमला. ती म्हणते पॅन्ट काढा. म्हणलं ते दाखवायचं नसतंय ना व्हिडिओ. चला बोलत कसं होतंय व्हिडिओ मोठाच होऊन जातोय. तर तुम्हाला वाटत असेल थोडं कमी करावं,
पण काय बोलणं होतच नाही ना कमी मिनिटात. होऊन जातं एखादा व्हिडिओ मोठा. तर असू द्या. बाय. आला शेट शाळेत गेलता, अभ्यासाला बसत जा. सकाळी बस म्हणलं, थोडा वेळ बसला. त्याला पण तुझ्या सोबत घ्यायचं आर्यन, चल भाऊ म्हणायचं, दोघं मिळून अभ्यास करू असं, आणि दोघांना बसायचं. गोड बोलायचं रे तू त्याला पण म्हणजे आवड निर्माण होती त्याची पण. मला काय म्हणतोय हा, अभ्यास 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 वैताग आलाय. कधी मोठा होतोय, लग्न होतंय की पुन्हा तरी शाळा सुटल माझी. चला बाय बाय. बाय कर चालू आहे खरंच.